आर-टी ॲडमिशन 2026-27च्या आणखी एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आणि मंडळी, तुम्हाला माहीत असेल की आपण वेळोवेळी आर-टी संदर्भामध्ये व्हिडिओज बनवून तुम्हाला अपडेट देण्याचं पण काम केलेलं आहे. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण असे याच प्रकारचे ऑनलाईन व्हिडिओज वगैरे घेऊन येत असतो. मंडळी, तुम्हाला माहीत असेल की आपण जसं तुम्ही पाहत असाल की जसं आर-टीचा आपण रिझल्ट पहिल्याच यादीचा जाहीर झाला, तसं आपण तुम्हाला व्हिडिओजमध्ये माहिती सांगत असतो. सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला ॲडमिशनसाठी कोणकोणत्या प्रकारची गरज लागते, किंवा तुम्हाला आता तुमची वेटिंगमध्ये नंबर असेल तर तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होणार की नाही, किंवा आणखी किती जागा शिल्लक आहेत, आपण या प्रकारची तुम्हाला पूर्ण माहिती आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की आता पहिल्या लिस्टवाल्यांची पूर्ण वेळ संपलेली आहे, ॲडमिशन घेण्याची वेळ पण संपलेली आहे, कारण 8/5/2024 त्यांना वेळ दिलेला होता. परंतु तत्पूर्वी काही कारणामुळे त्यांचे आणखी ॲडमिशन होऊ शकले नाहीत. परंतु आता त्या लोकांना जास्त करून चान्सेस मिळायचे खूप कमी आहेत, कारण तुम्हाला माहीत असेल की 86,034 जागा पूर्णपणे आणखी वेटिंगला आहेत. आणि तुम्ही जर हा चार्ट समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघू शकता की आर-टी 25%चा जो डॅशबोर्ड आहे अकॅडमिक इयर 2026-27साठी, तुम्हाला माहीत असेल की जवळजवळ 1,05,811 सिलेक्शन वगैरे झाले होते त्याच्यापैकी, आणि तुम्हाला 86,034 जागा हा वेटिंगला होत्या. आणि तुम्ही बघू शकता की आज आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो जवळ 11 तारखेला, आणि सकाळचा 8:30 वगैरे टाईम झालेला आहे. आणि तोपर्यंत तुम्ही बघू शकता की आर-टीच्या ज्या डेटाप्रमाणे तुम्हाला 19,551 जागा आत्तापर्यंत पूर्णपणे ॲडमिशन कन्फर्म झालेले आहेत. परंतु मला तुम्हाला असं सांगायचं की तुम्हाला माहीत असेल की नेहमीच आपलं आर-टीचं सर्व थोडंसं स्लो काम करत असतं, किंवा त्याचे अधिकारी जे थोडासा डाटा लेट अपलोड करू शकतात, कारण तुम्हाला माहिती आहे की यावर्षी थोडंसं व्हेरिफिकेशन थोडंसं स्ट्रिक्टली होतं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस लोकांनी ॲग्रीमेंट वगैरे दिलेले होते, कारण ॲग्रीमेंटमध्ये काही जसे त्रुटी आल्या होत्या आणि ते चेक करण्यासाठी त्यांना बराचसा वेळ लागला. त्याचप्रमाणे आता तुम्हाला माहिती आहे की ज्या लोकांनी 8 तारखेपर्यंत आपले कागदपत्र सबमिट वगैरे केलेले आहेत, आणि सबमिट केल्यापासून त्यांना चेक करायला थोडा आणखी वेळ लागला, चेक केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं स्टेटस ते पोर्टल ते अपलोड करत असतात. आणि याच अनुषंगाने तुम्हाला सांगायचं झालं की जर दुसऱ्या लिस्टवाल्यांचे जे पालक आता जे वेट करत आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे की अजूनही आपल्याला 86,034 लोक आणखी पूर्णपणे वाट पाहत आहेत की त्यामध्ये आपला नंबर लागेल की नाही. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की आता जवळजवळ जर एक 20-22 हजारच्या आसपास जागा शिल्लक असतील, आणि त्यामध्ये तुमचा नंबर लागेल का नाही, हे आपण आता एकदा कसं चेक करू शकता. कारण तुम्हाला माहीत असेल की आपण वेळोवेळी तुमच्या स्कूलमध्ये ॲडमिशन वगैरे किती झालेत आपण हे चेक करायचं पण तुम्हाला सांगितलेलं आहे, किंवा तुमच्या स्कूलमध्ये वॅकन्सीज वगैरे आर-टीसाठी किती आरक्षित होत्या, तुम्हाला हे कसं चेक करायचं सांगितलेलं आहे. जर तुम्हाला तुमच्या स्कूलमध्ये जर वॅकन्सीज वगैरे आता किती शिल्लक होते हे बघण्यासाठी जर तुम्ही बघू शकता की तुम्ही हा टॅब आहे लिस्ट ऑफ स्कूल्स अलॉंग विथ अप्रुव्हल फी, हा टॅब तुम्ही यूज करून तुमच्या स्कूलमध्ये आर-टीसाठी आरक्षित जागा किती होते हे चेक करू शकता. आणि तुमच्या जर आता स्कूलमध्ये पूर्णपणे ॲडमिशन वगैरे किती झाले, तर आता हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय करतं, या टॅबचं तुम्हाला यूज करायचं आहे ॲडमिटेड. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुमचा तालुका जिल्हा वगैरे सिलेक्ट करायचा आणि स्कूल सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल त्याच्यामध्ये की जर तुमच्या स्कूलमध्ये जर समजा 35 जागा शिल्लक होत्या, तर 35मधून पूर्णपणे आता ॲडमिशन वगैरे किती झाले तर हे तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणजे तुम्ही करू शकता की समजा 35मधून जर समजा एक 25 एक ॲडमिशन झालं तर आणखी 10 जागा शिल्लक आता. तर या 10 जागामध्ये जर तुम्हाला माहीत असेल की आपल्या दुसऱ्या लिस्टवाल्यांचा जर नंबर लागेल, परंतु यामध्ये आता कसं असतं की तुम्ही बघू शकता की समजा त्या स्कूलमध्ये 35 जागा होत्या, आणि त्या 35 जागेसाठी ऑलरेडी काही लोक वेटिंगला होते. आता सपोज त्यांनी 25 जागा त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि 10 जागा शिल्लक आहेत, तर त्यामध्ये काय गोष्ट केली जाते की आता जी दुसरी वेटिंग लिस्ट वगैरे लागणार आहे, तर त्यामधले तुम्हाला जे आहे ती 10 लोक त्याच्यामध्ये इथले 10 लोक तिथे घेतले जातात. परंतु तुम्हाला जास्त तुमचा वेटिंग नंबर तुमचा खूप जवळ असणं गरजेचं आहे, कारण जास्त लांब असेल तरी तुमचा नंबर लागणार नाही. कारण की कुठल्याही स्कूलमध्ये तुम्हाला माहिती आहे की जास्त डॉक्युमेंट रिजेक्शन वगैरे होत नसतं, कारण कारण ज्यावेळेस आपण एखादे पालक आर-टी म्हणून ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करतात, आणि त्यावेळेस ते कागदपत्रे पूर्णपणे तयार ठेवत असतात. आता वेटिंग लिस्टवाल्या पालकांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की आपली आता दुसरी लिस्ट वगैरे लागेल, आणि दुसऱ्या लिस्टमध्ये आपला नंबर लागेल की नाही. तर तुम्ही या व्हिडिओचा पूर्णपणे एकदा सारांश बघू शकता की आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचा नंबर लागण्याचे चान्सेस वगैरे किती असू शकतात. स्कूलमध्ये वॅकन्सीज वगैरे चेक करा, आणि वॅकन्सीज चेक केल्याच्यानंतर त्या स्कूलमध्ये तुमचे ॲडमिशन वगैरे किती झालेत हे एकदा चेक करा. आणि त्याच्यानंतर तुमचा वेटिंग लिस्टमध्ये नंबर किती आहे हे एकदा चेक करा. 1, 2, 3 या 3 तुम्ही स्टेप चेक केल्याच्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येईल की तुमचा त्यामध्ये नंबर लागणार आहे की नाही, कारण तुम्हाला जास्त थांबूनही जास्त गरज नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता दुसरी लिस्ट नक्की कधी लागणार. तुम्हाला माहीत असेल की अजून आज तारीख आहे जवळ 11, आणि त्यांची जी डेट वगैरे संपलेली आहे 8 तारीखला. तर 8 तारीख, 8, 9 आणि 10 असं 3 दिवस त्यांनी पूर्णपणे चेकला वेळ घेतलेला आहे. परंतु असं शक्यता नाकारता येत नाही की ते आणखी 2-3 दिवस लागू शकतात, कारण बऱ्याचशा लोकांचे त्यांनी डॉक्युमेंट वगैरे ठेवून घेतले असतील, किंवा त्यांचे व्हेरिफिकेशन त्यांनी
स्टॅम्प वगैरे मारून दिला असेल आणि पूर्णपणे व्हेरिफिकेशन पेंडिंग असं आहे, ते झाल्याच्या नंतर तुमचं ते स्टेटस अपलोड केलं जातं. आता तुम्ही बघू शकता की आता या क्षणी पोर्टलला जागा जे आहेत की ॲडमिट झालेले ते 79,511 लोकांचं आतापर्यंत ॲडमिशन त्याच्यामध्ये कन्फर्म झालेलं आहे. परंतु यामध्ये आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे, कारण तुम्हाला माहीत असेल की बरेचसे व्हेरिफिकेशन की पेंडिंग होते. ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये डॉक्युमेंट दिलेले तर ते पूर्ण आणखी व्हेरीफाय होतील आणि पोर्टल दिवसा स्टेटस अपलोड केला जाईल. तत्पूर्वी तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर असेल तर तुम्ही तुमच्या पोर्टलला जाऊन चेक करू शकता, कम्प्युटरमध्ये चेक करू शकता किंवा लॅपटॉपमध्ये करू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये करू शकता. सेम प्रोसेस आहे. त्यासाठी तुम्हाला या टॅबचा वापर करावा लागेल. तुमचे ॲप्लिकेशन वाईज डिटेल्स, या अर्जाची स्थिती, या टॅबचा तुम्हाला यूज करायचा. तुमचं त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर वगैरे टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये बघू शकता की तुम्ही आता या प्रकारचं जे आहे तुम्हाला तो टॅब वगैरे ओपन होतो. आता ॲप्लिकेशन टॅप केल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे की इथं तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे टाकला आणि इथं गोवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या याच्यामध्ये स्टेटस तुम्हाला दिसून येईल. जर इन केस तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला वेटिंगऐवजी तुमचा एखादं स्कूलचं नाव वगैरे दाखवेल, ते पुन्हा डिटेल वगैरे तुम्ही मध्ये चेक करू शकता. तर आता दुसऱ्या लिस्टवाल्यांना काही जास्त थांबण्याची गरज नाही. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुमची दुसरी लिस्ट वगैरे लागून जाईल. तुम्ही एक वेळोवेळी चेक करत राहा, कारण तुम्हाला माहिती आहे की शिक्षण मंडळ आपल्याला जसं पहिली लिस्ट वगैरे झाल्याच्या नंतर काही तुम्हाला SMS वगैरे आलते किंवा काही लोकांना आलेही नव्हते. सिलेक्शन झालेलं असतं किंवा ज्यांच्या लोकांचे SMS आलेले नाही तर त्यांचं ॲडमिशन सिलेक्शन झालेलं असतं. कारण तुम्ही बघू शकता लास्ट टाईमला असं झालेलं होतं. कारण तुम्ही यासाठी आता काय करू शकता की जास्त तुम्ही जर SMS वरती डिपेंड न राहता तुम्ही तुमच्या पोर्टलला वगैरे चेक करू शकता, कारण जर नेटवर्क किंवा टेक्निकल इश्यूमुळे SMS वगैरे येत नसतात. त्यामुळे तुम्ही तुमचं ऑनलाईन स्टेटस वगैरे चेक करत राहा आणि जर शक्यता तुमची जवळ 1, 2, 3, 4, 5 असं वेटिंग लिस्टने असेल तर नक्कीच तुमचे डॉक्युमेंट वगैरे घेऊन तुम्ही तयार राहा, कारण का तुम्हाला माहिती आहे तुमचे नंबर याच्यामध्ये लागण्याची शक्यता खूप कमी असते. आणि जे तुम्हाला सांगतो की 15 आणि यापुढचे जो वेटिंग लिस्ट असेल तर शक्यतो तुम्ही जास्त काही थांबण्याची गरज नाही आहे, कारण यामध्ये खूप चान्सेस कमी असतात, कारण एवढ्या जागा कोणत्याही स्कूलमध्ये आणखी एम्प्टी राहिलेल्या नसतात. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा ऑनलाईन सर्व्हिसेससाठी.